नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलवर सुमित कुमार एज्युकेशन प्लॅटफॉर्मवर। तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत नेहमीप्रमाणेच बालभारतीतील जुन्या धड्यांमधील हा एक धडा। या धड्याचे नाव आहे पांढऱ्यावरची लाल फुली। तर चला मित्रांनो, वेळ न घालवता या धड्याच्या वाचनाला सुरुवात करूयात। 1863चे वर्ष, फेब्रुवारीची 17 तारीख। जेनेवा येथे 5 माणसे जमली होती। त्यांनी युद्ध पाहिले होते, अनुभवले होते। त्या 5त एक होता हेनरी ड्युमा। उत्तर इटलीत सेल्फेरिनो येथे 1859 साली त्याने रणमैदानावरील जखमींची होणारी दुर्दशा पाहिली होती। त्यावेळी त्याचे वय होते 31 वर्षे। त्याने जे पाहिले ते त्याला स्वस्थ बसू देत नव्हते। त्याच्या डोळ्यांपुढे ती दृश्ये सारखी तरळत होती। त्या किंकाळ्या, तो आक्रोश, ते रक्त, ते अश्रू त्याच्या नजरेसमोरून काही केल्या हालतच नव्हते। त्या आठवणींनी त्याला जणू झपाटूनच टाकले होते। तो काही सराईत लेखक नव्हता, पण त्याने सोल्फेरिनियोच्या रणक्षेत्रातील जखमींच्या त्या किंकाळ्या आणि आक्रोश, ते कवणे आणि विवळणे आपल्या शब्दात पकडण्याचा प्रयत्न केला। त्या आठवणींचे पुस्तक त्याने छापून घेतले। 1862 साली त्याचे पुस्तक प्रसिद्ध झाले। ते पुस्तक वाचून लोक अस्वस्थ होऊ लागले। पृथ्वीच्या पाठीवरून युद्धाची कायमची हकालपट्टी करावी असे ते पुस्तक वाचणाऱ्याला वाटे। पण हे घडावे कसे, करावे कोणी? लोक चडफडत, चुळबुळत आणि आपापल्या काही करता येत नाही म्हणून खिन्न होते। यातून मार्ग काय? हेनरीने याचा विचार करण्यासाठी आपल्या या मित्रांना बोलावले होते। युद्ध थांबवणे आपल्याला शक्य नाही म्हणून का स्वस्थ बसायचे? आणि युद्ध जगातून नाहीसे झाले तरी रोगराई राहणारच आहे। नैसर्गिक आपत्ती ओढावणारच आहेत। कुठे पूर, कुठे वादळे, कुठे दुष्काळ, कुठे ज्वालामुखी तर कुठे आग, कुठे इमारतीची पडझड होतच राहील। किती हिट आली तरी ही संकटे येणारच। मग जखमी झालेल्या, आजाराने पछाडलेल्या माणसांना का तसेच सोडायचे? तुम्ही म्हणाल डॉक्टर आहेत, परिचारिका आहेत, त्यांच्यासाठी होय आहेत, पण एकदम अशा आपत्ती आल्या तर ही माणसे कुठे कुठे धावणार, काय काय करणार? सामान्य माणसाला त्यांच्यासाठी काहीच का करता येणार नाही? प्राथमिक उपचार करणे अवघड का आहे? अंग चेपून देणे अशक्य का आहे? गोड बोलून रिझवणे का आवाक्याबाहेरचे आहे? मनोरंजन करणे, कुशल समाचार पुसणे, काही आरोग्यवर्धक वस्तू देणे हे नाही का जमणार? 5 जण विचारात गळून गेले होते। युद्धाचा पसारा केवढा? आकाशच फाटेल तर ठिगळं कुठे आणि कोण लावणार? त्या 5 वाटले असे हताश होण्यात काय अर्थ? मदत करता येत नाही म्हणून रडत बसण्यापेक्षा ज्या 150 दुःख हलके करता येईल त्यांचे दुःख हलके का करू नये, अशा निश्चयाने ते कार्याला लागले। त्यांनी पंचांचीच एक समिती बनवली। लोकांपुढे आपली तळमळ ते मांडत राहिले। त्यांचा तो उमाळा पाहून लोकांनाही त्यांना साथ द्यावीशी वाटू लागली। 7-8 महिने त्यांनी झटून प्रयत्न केला। मग त्यांनी 26 ते 29 ऑक्टोबर 1863 एक परिषद बोलावली। तशी ही 5 माणसे सामान्यच, पण त्यांनी जी कामे अंगावर घेतली ते माणुसकीचे फार मोठे काम होते। जेनेवामधील राजवाड्यामध्ये 16 युरोपियन राष्ट्रांचे प्रतिनिधी जमले। जखमींची शुश्रूषा करायची हे वाटते तेवढे सोपे नव्हते। त्यासाठी आवश्यक ते शिक्षण मिळायला हवे होते। नुसताच उमाळा उपयोगी नाही, नुसतेच तंत्रही उपयोगी नाही। उमाळा असेल त्यांनी योग्य शिक्षण घेतले पाहिजे आणि त्यांना आजारांची कवण वाटली पाहिजे। स्वेच्छेने या कामासाठी मंडळींनी पुढे आले पाहिजे। या 16 युरोपियन देशातील प्रतिनिधींनी या दृष्टीने हालचालींना सुरुवात केली आणि एवढ्यातच 1864 साली डेन्मार्क विरुद्ध युद्ध जुंपले। या समितीची मंडळी युद्ध क्षेत्राकडे धावून गेली। प्राण धोक्यात घालून जखमींची शुश्रूषा करू लागली। जात, धर्म, भाषा, देश असा कसलाही आपबर भाव मनात न आणता ते सेवा शुश्रूषा करू लागले। लढणाऱ्यांनाही त्यांच्या शौर्याचे कौतुक वाटले आणि त्यांना लढाईची झळ पोचू नये यासाठी काहीतरी मार्ग काढला पाहिजे असे त्यांना वाटू लागले। मानवाच्या या अशा सेवकांची चटकन ओळख पटावी म्हणून पांढऱ्या पार्श्वभूमीवरील लाल रंगाची फुली असलेले चिन्ह सर्वांनी मान्य केले आणि रेड क्रॉस म्हणून ही मानव सेवकांची सेना ओळखली जाऊ लागली। मानवता, निष्पक्षपातीपणा, तटस्थता, स्वातंत्र्य, स्वेच्छासेवा आणि सार्वत्रिकता ही
रेड क्रॉसची पायाभूत तत्वे आहेत. जगातले 100 देश या संघटनेशी संलग्न आहेत. युद्धात, दंगलीत, नैसर्गिक आपत्तीत ही संस्था सामर्थ्याने धावून जाते. पण तिथे दारिद्र्य, उपासमार, रोगराई असेल तिथेही ती जाते. भारतात 1920 साली रेड क्रॉस संस्थेने लोण पोचले आणि वाढत संस्था देशव्यापी बनली. भारताचे राष्ट्रपती हे या संस्थेचे अध्यक्ष आहेत आणि राज्य शाखांच्या अध्यक्षपदी त्या राज्यांचे राज्यपाल आहेत. ही संघटना मोठ्यांसाठीच आहे असे मात्र नव्हे, तिची एक बाल शाखाही असते आणि तिच्यात 25 वर्षाखालील कोणालाही सामील होता येते. सेवेची आवड असणारे लोक उत्साहाने येतात, शिक्षण घेतात आणि आपत्कालीन सेवेसाठी धावून जातात. भारतात लाखांपेक्षा अधिक तरुण या कार्यात सामील झालेले आहेत. हेनरी ड्युमा यांनी 100 वर्षापूर्वी एक छोटेसे बी पेरले. आज त्याचा विशाल वटवृक्ष झाला आहे. हेनरीच्या वेळी शुश्रूषेची व मदतीची साधने तुटपुंजी होती. आज विज्ञानाने त्यात कितीतरी भर घातली आहे. विज्ञानाने मदतीची किती नवी दालने उघडलेली आहेत. आजाऱ्यांना आता रक्त देता येते, डोळे देता येतात, रक्ताचेही आता अधिकोषण करून ठेवता येते, डोळ्यांचेही अधिकोष असतात. युद्धे दिवसेंदिवस कमीच होणार, कारण देशादेशांमध्ये समजूतदारपणा वाढत आहे. पण पूर, वादळे, भूकंप, दुष्काळ आणि रोगांच्या साथी इत्यादी संकटे कधी येतील हे सांगता येत नाही. अशा संकटाच्या वेळी माणसांना मदतीची गरज असते. दारिद्र्य, उपासमार, अज्ञान, अंधश्रद्धा यांमुळेही माणसांना दुःखे भोगावी लागतात. रेड क्रॉस ही संस्था अशा सर्व प्रसंगी मदत करत असते, सहाय्यासाठी धावून जाते. रेड क्रॉस किंवा पांढऱ्या पार्श्वभूमीवर ही लाल फुली ही आता जगभर दलित पीडितांना, आंतरदुखितांना, आक्रंदन करणाऱ्या, विवळणाऱ्या सर्वांना दिलासा देणारी खून बनली आहे. तर मित्रांनो, किती सुंदर धडा होता. तर यामधील लोकांनी कसं निस्वार्थीपणे लोकांची मदत केली हे आपल्याला जाणवलं आणि ही संस्था किती उपयुक्त आहे हे सुद्धा आपल्याला माहीत पडले. तर मित्रांनो, हा धडा तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्समध्ये नक्की लिहून पाठवा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बाजूची बेल आयकॉन दाबा, जेणेकरून येणारे सगळे नवीन व्हिडिओ तुम्हाला प्रथमतः पाहायला मिळतील. तर मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद. भेटूयाच असेच धडे घेऊन आपल्या यूट्यूब चॅनलवर. तोपर्यंत बाय बाय. काळजी घ्या आपली.